लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले। यावेळी ढवळीचे सरपंच प्रकाश पाटील, युवा नेते वैभव आप्पा पाटील, माजी सरपंच आनंद पाटील, सोसायटी माजी चेअरमन पांडुरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते वीरा पाटील सर, व्यंकटेश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सरपंच सुनीता देवकुळे, महिला बचत गट, CRP, दलित नेते आकाश कांबळे, अनिल देवकुळे, दीपक देवकुळे, ओमकार ठोंबळे, गणेश सोळवंडे, सचिन देवकुळे, सलीम फौजदार, लखन देवकुळे, सुजल देवकुळे, रुद्र चव्हाण इत्यादी मान्यवर अभिवादन करण्यात आले। स्वराज्य निर्माते छत्रपती महाराज, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य शोधक, लेखनी सम्राट, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती साजरी होत आहे व या जयंतीची शोभा वाढवण्यासाठी कायम आमच्या कार्यक्रमात अग्रेसर असलेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व मान्यवर आज या जयंतीनिमित्त उपस्थित राहिले। अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला प्रबोधन सांगितले व लेखणी त्यातून दिली व ते म्हणाले की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या, गरिबांच्या, श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे, असे विचार देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज इथे उपस्थित राहून सर्व मान्यवरांना अभिवादन केलं, त्यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली। म्हणून प्रथम सर्व मान्यवरांचं व उपस्थित असलेले आमचे सरपंच प्रकाशांना, वैभव आप्पा असतील, सर्वांनी इथे उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची अति सुंदर शोभा वाढवली। मी त्यांचं आभार आहे व त्यांचं स्वागत आहे। इथून पुढेही असेच कार्यक्रमाची तुम्ही कायम अग्रेसर आमच्याशी राहा, आता आहेच, इथून पुढे पण राहशीला अशी विश्वास बाळगतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।